सर्वांना क्रांतिकारी जय भीम, शुभ दीपावली. गोड गोड खा आणि गोड गोड राहा. मी तुम्हाला यासाठी माझा व्हिडिओ टाकणार आहे. जर तुम्हाला आवडला तर माझ्या यूट्यूबला नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा. विशेष करून मला आज हे सांगायचं आहे की गेले महिना 2 महिने होत आलं बोनसची पेपरवरती न्यूजवरती कंत्राटी कामगारांना बातमी येत होती आणि आम्ही युनियनलाही गेलो. तिथेही आम्हाला सांगितलं गेलं होतं की बोनस मंजूर केलेला आहे. 50 कोटीचं बजेट पास केलं आहे आणि बोनस नक्कीच भेटणार आहे ह्या वर्षी. आणि कामगार एवढे खुश झाले, पार उड्या मारायला लागले. आता म्हणले ह्या वर्षी नक्कीच आपल्याला बोनस भेटणार आहे. मित्रांनो, सांगायचं काय आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल माझा मुद्दा की वर्षानुवर्ष मिठाई नसते ना, बोनस नसतो. कुणीतरी कारपुटर लोक काय बोलवतात देतात, पण ह्या वर्षी तर कुणीसुद्धा नाही. एका नगरसेवकांनी फक्त मिठाई दिली, नाहीतर बाकी कुणीच काय नाही. आणि जेव्हा हद्दीत काही कुणाला मागाय गेलं तर लोक म्हणतात तुम्हाला बोनस भेटत नाही का, लाख लाख रुपये बोनस घेता. विषय काय आहे मित्रांनो, खरोखर हा मुद्दा समजून घ्या तुम्ही. आज गेले 12, 15, 10 वर्ष झाले लोक कामं करतात कंत्राटी बेसवर. आणि आज त्या लोकांना गेले 2 महिने पेपरवरती बातम्या येत होत्या, ग्रुपवरती मेसेज येत होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत गेल्या 4 दिवसामध्ये पुन्हा एकदा असा फेरबदल झाला. त्याच्यामध्ये काही तरतूद झाली की आता बोनस नसून तुमच्या पगारीमध्ये 3,750 रुपये दर महिन्याला वाढवून पगार येणार आणि तुम्हाला रजा वेतन भेटणार आणि तुम्हाला घरभाडं भेटणार, असं ठेकेदारांना सांगितलं गेलं. आणि ठेकेदार 10-10 हजार रुपये ॲडव्हान्समध्ये देणार आणि तो दर महिन्याला 2-2 हजार कापून घेणार. विषय काय, मुद्दा काय झाला आहे भावांनो, पुढं तर तुम्हाला पुढचं मी थोडकंच सांगते की आत्ता काही ठेकेदार काय म्हणतात, काही ठेकेदारांनी दिले त्यांच्या वार्डमधल्या लोकांना. आता काही ठेकेदार काय म्हणतात की आम्हाला आमचं टेंडर संपत आलं आहे, आम्ही कसं पैसे द्यायचं ह्यांना, काय करायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये आज लक्ष्मीपूजन आहे. लोक हातबल झाली, निराश झाली. जे उड्या मारत होते हात आमचे लोक, ते आता सगळे थंडगार पडली आणि गप बसली. विषय काय आहे की खरंच काय का ठेकेदारी कामगारांना कधी न्याय भेटेल का नाही भेटेल, अहो कायम तर सोडा, परंतु जे आहे आमच्या कष्टाचं हक्काचं ते जरी आम्हाला तुम्ही दिलं तरी खूपच बरं होईल. आणि याला न्याय भेटेल की नाही ही शंका आता निर्माण झाली.